माजी नगरसेवक राजीव गोलीवार यांचा राजीनामा। गोलीवार हे सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक। पक्षात जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचा आरोप। खासदार निलेश लंकेंचं अनोखं आंदोलन। संसदेत कांदे नेऊन केली निदर्शने। कांद्याचे भाव गडाडल्याने दिल्लीत आंदोलन। एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना। सोशल मीडिया वापरण्याबाबत मार्गदर्शक सूचना। दहिसर टोलनाका वेस्टर्न हॉटेल समोर स्थलांतरित करावा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने मागणी। वसई विरार परिसरातील परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प। परिवहन कर्मचाऱ्यांनी अचानक बंद पुकारल्यामुळे ठप्प। कामावर जाणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल। गडचिरोलीमध्ये आठवड्याभरामध्ये डेंग्यूचा तिसरा बळी। मुलचेरा तालुक्यामध्ये आठवड्याभरापासून डेंग्यूची साथ। डेंग्यूमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू। अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती पुळ्यामध्ये भाविकांची रीघ। पहाटे 3:30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यामध्ये दाखल। पंढरपुरात कडधान्यांचा पेरा वाढला। तब्बल 20 वर्षांनंतर कडधान्यांचा पेरा वाढला। सर्वाधिक 2400 एकरांवर उडीदाची पेरणी। दिल्लीत मुसळधार पाऊस। अनेक भागात साचलं पाणी। जोरदार पावसानंतर तुंबली दिल्ली। दिल्लीतील रस्त्यांवर पाणीच पाणी। सोलापुरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे। वाहन चालकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास। पालिका प्रशासनाने लवकर खड्डे भरून घ्यावे, वाहन चालकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।